अनेक इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना एमलेसली इन्व्हेस्टमेंट सुरू करतात. म्हणजे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं ध्येय नसते किंवा ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला कशासाठी करायची हे कुठलंही प्लॅनिंग नसते आणि विदाऊट प्लॅनिंग जस्ट रॅन्डमली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केलेली असते. याचा सगळ्यात मोठा लॉस काय होतो की अशा एमलेस आणि रॅन्डम इन्व्हेस्टरला जेव्हा केव्हा पैशाची अडचण भासते त्यावेळेस तो सगळ्यात पहिल्यांदा म्युच्युअल फंडमधले जे इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट आहे तो विड्रॉल करतो. कारण का इतर कोणत्याही इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्मपेक्षा किंवा इव्हन बँकेपेक्षा सर्वात जास्त लिक्विड जी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्युच्युअल फंडमधली आहे. कारण का याच्यासाठी तुम्हाला कुणाच्या दारात जायची गरज नाही, बँकेत जायची गरज नाही किंवा कुणाकडेही तुमचे पैसे विड्रॉल करण्यासाठी जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमची इन्व्हेस्टमेंट विड्रॉल करता. त्याच्यामुळं शक्यतो इन्व्हेस्टमेंट सुरू करत असताना तुमच्या ध्येयाला अनुसरून किंवा कोणतंही एक टार्गेट निर्धारित करून आणि ते पूर्ण करेपर्यंत इन्व्हेस्टमेंट सुरू ठेवा. आणि आजचा काळ तर खूप महागाईचा आहे, खर्च खूप वाढलेला आहे, सर्वांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला लक्झरी लाईफ जगण्याची आवड निर्माण झालेली आहे आणि ते जगण्यासाठी तुमच्याकडं दाही बाजूने नुसत्या चारी आणि आठी नाही तर दाही बाजूने तुमच्याकडे हॅमरिंग केलं जात आहे, दाखवलं जात आहे. सोशल मीडियामधून तुमचा ब्रेन वॉश केला जातो की कशा प्रकारे मी हे केलं म्हणजे मी चांगला स्वतःला रिप्रेझेंट करता येईल आणि याच्यासाठी मग पैसा लागतो. आणि मग हा पैसा उभा करण्यासाठी तुम्हाला आजच्या या महागाईच्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या ध्येयासाठी एक SIP करणं गरजेचं आहे. जर तुमची मुलं असतील तर तुमच्या मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी, त्यांना बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या मॅरेज किंवा इमर्जन्सी हेल्थ प्रॉब्लेमसाठी नक्की तुमची एक तरी SIP असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ध्येय निर्धारित इन्व्हेस्टमेंट सुरू करा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तुमच्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओला अनुसरून कशा प्रकारे गुंतवणूक सुरू करता येईल याची माहिती करून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की एक वेळेस भेट द्या. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.